नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सागर सर तुमच्यासाठी परत घेऊन आलोय क्वाड्रिलॅटरल या चॅप्टर मधला थेरम नंबर 1. आज बघणार आपण थेरम. तर थेरम बघताना तिथे आपल्याला दिलेलं आहे की अपोजिट साइड अँड अपोजिट अँगल ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे दिलेला एक पॅरलोग्राम असणार आहे, म्हणजेच आपण एक पॅरलोग्राम करू. आपण एक काय करू, पॅरलोग्राम करू. हा एक पॅरलोग्राम आणि त्याला नाव देऊ. आपण नाव देऊ ए बी सी आणि डी. या पॅरलोग्रामला मी काय नाव दिले, ए बी सी आणि डी. हिच्यात एक डायगोनल काढतो. मी एसी जॉइन करतो, ठीक आहे. बीडी पण एक डायगोनल आहे, बरोबर आहे. पण मी एसी जॉइन केली. मग आता आपल्याला हा प्रूफ करायचा आहे. तर मग प्रूफ करण्याला काय करायचं, तर पहिलं लिहावं लागतं आपल्याला गिवन. त्याच्यानंतर काय प्रूफ करायचं ते लिहायचं, त्याच्यानंतर प्रूफ करायचं. मग आपण इथं गिवन लिहू. काय लिहिलं, गिवन म्हणजे आपल्याला काय ते डायग्रामला नाव दिलेले आहे. आपल्याला काय दिलेलं आहे ते आपल्या याच्यात लिहावं लागतं. याच्यात लिहू आपण की हा क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज काय करतो, काय सांगा, काय असेल करतो, पॅरलोग्राम. काय तो पॅरलोग्राम. क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ पॅरलोग्राम. तुम्ही पॅरलोग्राम हा एक काय पॅरलोग्राम. त्याच्यानंतर मग पॅरलोग्रामची प्रॉपर्टी मी कालच शिकवली तुम्हाला. ते अगोदरचा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की ते पॅरलोग्रामच्या अपोजिट ज्या साइड असतात त्या कशा असतात, पॅरलल असतात. मग कोणत्या अपोजिट साइड, तर बघा ही AB दिसते. या AB ची अपोजिट साइड कोणती, समोरची DC. हे एकमेकांना कसे पॅरलल. म्हणजे आपण साइड AB पॅरलल साइड DC. अजून दुसरी साइड कोणती दिसते बघा, ही AD आणि BC. या पण एकमेकांना असणारे पॅरलल. इथे लिहून घेऊ साइड AD पॅरलल साइड BC. हे झालं आपलं जीवन. आपल्याला पॅरलोग्राम म्हटलं होतं. मग पॅरलोग्रामची प्रॉपर्टीज काय की अपोजिट साइड काय असतात त्याच्या भाग पॅरलल असतात. आता प्रूव्ह करायचं आहे. तर प्रूव्ह काय करायचं आहे, तर प्रूव्ह करायचं आहे आपल्याला की अपोजिट साइड आणि अपोजिट अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात. काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. मग पहा से ABD आणि त्याची अपोजिट साइड कोणती, DC. हे काय पाहिजे आपल्याला, कॉन्ग्रुएंट दाखवायचे. से DC. त्याच्यानंतर से AD कॉन्ग्रुएंट से BC. हे झालं कॉन्ग्रुएंट साइड. त्याच्यानंतर अँगल दाखवायचे. काय दाखवायचे, अँगल. मग अँगल कोणते, तर अँगल हा ABC आणि त्याचा ऑपोजिट अँगल कोणता येईल, ABC. ADC कॉन्ग्रुएंट अँगल कोणता येईल, ABC. अजून एक अँगल आहे सांगा, हा A आणि हा वाला C. याला आपण म्हणू शकतो DAB अँगल DAB कॉन्ग्रुएंट अँगल कोणता येईल, BCD. कोणता येईल, BCD. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. आपल्याला सांगितलं त्या स्टेटमेंट दिलेलं होतं की पॅरलोग्रामच्या ज्या अपोजिट साइड असतात आणि अपोजिट अँगल असतात ते काय करायचं आपल्याला, कॉन्ग्रुएंट. ही लिहिल्यावर प्रूव्ह झालं. आता करू आपण प्रूव्ह. आता काय करायचं आपल्याला, प्रूव्ह करायचं. प्रूव्ह म्हणजे सिद्ध करायचं. मग सिद्ध कसं करसाल बरं, तुम्ही म्हणसाल आता काय, तर काय शिकलो होतो. आता मी सांगितलं तुम्हाला की अपोजिट साइड काय असतात, पॅरलल. आता समजा AB ला पॅरलल कोण आहे, DC. इथे लिहून बघा की साइड AB ही पॅरलल आहे साइड DC ला. आता बघा म्हणजे ही जो दोन साइड असतात एकमेकांना पॅरलल आहे आणि जर आपण असं एक ट्रान्सफॉर्मर टाकला, ट्रान्सफॉर्मर टाकला तर तो Z चा आकार होतो. कोणता तयार होतो, Z चा आकार किंवा शेप तयार होतो. इथे जे तयार होणारे अँगल असतात ते अल्टरनेट अँगल असतात आणि अल्टरनेट अँगल कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. मग आपण इथे लिहू साइड AB पॅरलल साइड DC आणि डायगोनल AC किंवा AC इज अ ट्रान्सफॉर्मर.
AC काय आपल्याकडे ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सल टाकल्यानंतर कोणते अँगल तयार झाले? अल्टरनेट अँगल तयार झाले. मग कोणते अँगल बघा? DCA. कोणता आहे? DCA. त्याला कॉन्ग्रुएंट अँगल कोणता आहे बघा? हा दिसतोय का? DCA. हा C किंवा BAC. बघा हे दिसतोय तुम्हाला? BAC. इथं बघा तुम्हाला दिसत नसेल तिथे बघा D इथे होता C इथे होता A इथे होता B. म्हणजे पहा DCA म्हणजे हा अँगल आणि हा अँगल असा दिसतोय Z चा आकार दिसतोय. म्हणजे हा अँगल कसा असणार आहे? कॉन्ग्रुएंट. इथे लिहू आपण 1 नंबर आणि म्हणू अल्टरनेट अँगल. कोणता अँगल इथे? अल्टरनेट अँगल. अँगल दिस अँगल. पण लिहितो अल्टरनेट अँगल स्पेलिंग. अल्टरनेट अँगल. समजले? तर आता साइड घेऊ आपण. आता साइड जर आपण AD घेतली आणि त्याची अपोजिट साइड घेतली BC म्हणजे अशी AD हा AD आणि हा BC आणि ट्रान्सफर होतं आपल्याकडे AC. आता इथं पण तुम्हाला Z चा आकार दिसतो म्हणजे हा अँगल आणि हा अँगल कसा असणार आहे? इक्वल असणार आहे. म्हणजे DAC आणि हा काय? BCA. काय? BCA. म्हणजे बघा DAC कॉन्ग्रुएंट कोणता आहे? BCA. काय? BCA. हे कशावर? मला 2 नंबर देऊ. अल्टरनेट अँगल. कोणता अँगल? अल्टरनेट अँगल. आता बघा आपण 2 अँगल आपण इथं कॉन्ग्रुएंट दाखवले. आता हा डायगोनल टाकला. हा डायगोनल टाकल्यामुळे काय झालं? इथं 2 ट्रायंगल तयार झाले. हे पहा ABC आणि दुसरा झाला ABC. 2 ट्रायंगल तयार झाले ना. कोणता? ABC आणि दुसरा ABC. हे दोन्ही ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे. मी इथे लिहितो इन ट्रायंगल. पहिला कोणता आहे? ADC आणि दुसरा कोणता आहे? ट्रायंगल CBA. हे आपल्याला दोन्ही ट्रायंगल काय करायचे? कॉन्ग्रुएंट दाखवायचे. म्हणजे या दोन्ही ट्रायंगल मध्ये पहा C आणि A. C आणि A दिसते तुम्हाला? हे दोन्ही अँगल कसे असणार आहे? कॉन्ग्रुएंट असणार आहे. कशावरून? फ्रॉम वन. इथे लिहू शकतो आपण DCA कॉन्ग्रुएंट अँगल BAC. हे कशावरून? फ्रॉम वन. त्याच्यानंतर दुसरा बघा A पण दिसतोय. A चा कोण आहे? C. हा A आणि हा C. इथे लिहा DAC कॉन्ग्रुएंट अँगल BCA. हे कशावरून? फ्रॉम टू. फ्रॉम. अजून काय सारखं आहे? तर हिच्यामध्ये आपल्याला दिसतं ही AC कॉमन दिसते का तुम्हाला? AC दोन्ही ह्याच्यात दिसते. इथे लिहा सेक AC कॉन्ग्रुएंट सेक AC. इथे लिहू आपण दोन्ही ह्याच्यात दिसते म्हणून कॉमन साइड. आता हे दोन्ही ट्रायंगल काय केले आपण? कॉन्ग्रुएंट दाखवले. मग हे कॉन्ग्रुएंट दाखवले तर कोणती टेस्टनुसार कॉन्ग्रुएंट दाखवले तुम्ही? तर कोणती टेस्टनुसार कॉन्ग्रुएंट दाखवले आपण? तर त्या 2 अँगल सारखे. किती अँगल सारखे? 2 अँगल सारखे आणि एक साइड सारखे. म्हणजे ट्रायंगल ADC हा कॉन्ग्रुएंट आहे. ट्रायंगल कोणता होता? CBA ला. पण टेस्ट कोणती? कारण 2 अँगल आहे आणि एक साइड आहे. तर शिकलेलो आहे की ASA टेस्ट. कोणती टेस्ट? ASA टेस्ट नुसार हे दोन्ही ट्रायंगल कसे असणार आहे? कॉन्ग्रुएंट असणार. कसे असणार आहे? कॉन्ग्रुएंट. मग हे दोन ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्याची करस्पॉन्डिंग साइड आणि करस्पॉन्डिंग अँगल हे पण कसे असणार आहे? कॉन्ग्रुएंट असणार आहे. मग करस्पॉन्डिंग साइड म्हणजे काय? तर ही AD आणि ही BC. पहिले सुरुवातीचे दोन बघा हे दोन्ही पहा. मी इथे लिहितो से AD कॉन्ग्रुएंट से CB किंवा BC. हे कसे कॉन्ग्रुएंट आहे? इथे लिहितो मी C corresponding side of congruent triangle. C for corresponding, S for side, C for congruent and T for triangle. त्याच्यानंतर दुसरी बघा sec BC congruent sec BA.
हे पण साइड कॉन्ग्रुएंट आहे कशावरून करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. आता दोन्ही साइड आपल्याला बघा AB ला BC उलटा झाला AB ला BC तेव्हा इकडून झाला ते BC AB आणि AD BC. आता आपल्याला अँगल पण दाखवायचा म्हणून अँगल पहा अँगल ADC आणि अँगल CBA अँगल CBA हे पण तर अँगल कसे कॉन्ग्रुएंट आहे कशावरून करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. C for corresponding, A for angle, C for congruent, T for triangle. तसाच दुसरा एक अँगल आपण प्रूव्ह करून दाखवूया. सिमिलरली इथे लिहितो सिमिलरली हा जर प्रूव्ह करायचं असेल सिमिलरली अँगल DAB कॉन्ग्रुएंट अँगल BCD हा दिलेला थेरम आपला प्रूव्ह झाला. तो पहिला आपण बघितलं डायग्राम स्टेटमेंट म्हणून आपण डायग्राम म्हणून आपण काय केलं त्याला नाव दिले त्याला गिवन मध्ये दिलं त्याच्यानंतर प्रूव्ह काय करायचं आपण स्टेटमेंट रीड केलं परत त्याच्यावर समजून घेतलं नंतर प्रूव्ह केलं. आता हा पॅरलोग्राम त्याच्या अपोजिट साइड आणि अपोजिट अँगल कसे असतात हे कॉन्ग्रुएंट असतात हे आपण थेरम मध्ये प्रूव्ह केलंय. काही डाऊट असतील काय असतील तर कमेंट मध्ये तुम्ही सांगू शकता. ठीक आहे समोरचा व्हिडिओ आपण नेक्स्ट मध्ये बघू. ठीक